नमस्कार महिला भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अंगणवाडी सेविका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर महिला भगिनींनो, मागील काही दिवसापासून आपल्या ICDS मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता परीक्षाभिमुख आपण तांत्रिकीचे, ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेत 40 प्रश्न विचारले जाणारे आहेत 80 गुणासाठी, त्याची आपण परिपूर्ण तयारी करत आहोत. तर महिला भगिनींनो, परीक्षा संदर्भात तुम्हाला अपडेट द्यायचे झाल्यास तर परीक्षा वेळापत्रक लवकरच या महिन्याभरामध्ये जे की जाहीर होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे आता हे शेवटचा महिना आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करावायचा आहे. त्यामुळेच आपण आपली सिरीजचे व्हिडिओ देखील आता आजपासून वाढवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, ज्यासाठी 40 प्रश्न म्हणजेच की तुमचे 80 गुण हे 100% कव्हर होणारे असतील. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे एका विशेष कायद्यासंदर्भातचे प्रश्न पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 चा कायदा. यावर आधारित आपण सर्व काही प्रश्न जे की प्रश्न पाहणार आहोत, जे की इतर परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत व त्यासोबतच तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील संभाव्य प्रश्न हे होणारे आहेत. चला पाहू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तत्पूर्वी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, ज्यावर तुम्हाला अंगणवाडी सेविकेचे सर्व काही परीक्षा व इतर GRचे अपडेट लवकरात लवकर तुम्हाला दिले जातील. तर पाहू आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला पहिला प्रश्न असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम 1986 नुसार बालक म्हणजे डॅश. तर याचं काय उत्तर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की 8 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती, ज्यालाच की बालक असं जे की संबोधण्यात आलेलं आहे या कायद्याअंतर्गत. त्यानंतरचा पुढील दुसरा प्रश्न आपला, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि विनिमयन अधिनियम 1986 नुसार किशोरवयीन बालक म्हणजे काय? तर किशोरवयीन बालक म्हणून कोणत्या वयोगटातील मुलांना ठरवण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की 14 ते 18 वर्ष वयोदरम्यान व्यक्ती जे की किशोरवयीन बालक म्हणून जे की संबोधण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की आपला प्रश्न 4, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? तर कोणती तरतूद? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध, हा जो आहे थोडक्यात तरतूद करण्यात आलेली आहे कलम 3 मध्ये. त्यानंतरचा पुढील आपला चौथा प्रश्न असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3A मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की किशोरवयीन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे, ही जी तरतूद जी आहे जे की करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 5 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की 4, तांत्रिक सल्लागार समिती, याची जे थोडक्यामध्ये कलम 5 मध्ये जे की तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मुख्य सेविका परीक्षिका या पदावर 100% रुजू व्हायचं आहे, ज्यांच्या स्वप्नामधील पद आहे आणि त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्ही त्यासाठी अजूनही आपले मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता असलेले 100% अभ्यासक्रमावर आधारित नोट्स व अतिसंभव प्रश्नसंच घेतला नसा तर वेळ न वाया घालता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करून लगेचच्या लगेच तुम्ही सर्व काही हा अभ्यासक्रम तुम्ही 100% ट्रस्टेड पद्धतीने घेऊन तुम्ही चांगल्या व सुशोभ व मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यासाला तयार लागा, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा संपूर्ण काही TCS पॅटर्न आधारित आणि परीक्षेमध्ये 100% विचारलं जाऊ शकेल, जे की तुम्हाला मार्केटमधले कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्हाला इतरत्र कोणत्याही ठिकाणी ते मिळणार नाही, ते आपण प्रोव्हाइड करून देतो. ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी, येत्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, त्यानंतर पोषण आहार प्लस संगणकीय ज्ञान, हे सर्व आपण अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की मार्केटमधलं कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला हे मिळणार नाही. आणि त्यासोबतच कोणतेही महागडे कोचिंग लावलं तरी त्यामध्ये 100% रिझल्टची तुम्हाला गॅरंटी नसते, परंतु तुम्हाला यामध्ये सर्व काही 100% गॅरंटी मिळणारी आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींना हा संपूर्ण काही कोर्स हवा असेल, क्रॅश कोर्स, तो लगेच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी पेमेंट्स करून 500 रुपये तुम्ही लगेचच्या लगेच ते सर्व काही घेऊ शकता. तर फीस ही अगदी अफोर्डेबल ठेवण्यात आलेली आहे, फीस देखील वाढवण्यात देखील येऊ शकते फीस पुढील काळासाठी. त्यामुळे लगेच तुम्ही आताच्या आता त्यावर क्लिक करून लगेचच्या लगेच सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि 100% परीक्षा तयारीला तुम्ही लागायला सुरू करा. महिला भगिनींनी अजूनही आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल, त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही A to Z स्टडी मटेरियल मिळवून घ्या. परीक्षेच्या तुम्हाला या उर्वरित 1 महिन्यामध्ये देखील परीक्षा परिपूर्ण पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. जर तुम्हाला ही परीक्षा पास होऊन तुम्हाला त्यावर रुजू व्हायचं असेल तर नक्की खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व काही मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर यामधला पुढील प्रश्न आपला, जो की 6वा असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 2(9) नुसार आठवडा याचा अर्थ डॅश आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की मध्यरात्रीपासून सुरू होणारा 7 दिवसांचा कालावधी, आला जे आठवडा म्हणण्यात आलेला आहे.
त्यानंतरचा पुढील आपला 7वा प्रश्न असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 बाबत जे की विचार करा म्हटलेला आहे. समोर आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत, त्याचा विचार करायचा आहे. तर यामध्ये अविधान असं आहे, या अधिनियमानुसार प्रत्येक किशोरवयीन व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील 1 दिवस पूर्णपणे सुट्टी राहील. ब असं आहे, प्रत्येक आठवड्यातील सुट्टीचा दिवस अधिनियंत्रिकास 6 महिन्यातून एकदा बदलता येईल. तर यापैकी कोणता विकल्प हा बरोबर आहे हे आपल्याला यापैकी सुचवायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए, म्हणजे की फक्त ए बरोबर आहे. या अधिनियमानुसार प्रत्येक किशोरवयीन व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील 1 दिवसीय परिपूर्ण सुट्टी राहील, असा जो यासाठी नियम आहे. त्यानंतरचा पुढील 8वा प्रश्न आपला, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3 नुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंधक असताना नोकरीवर ठेवतील त्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 1 आणि 2 दोन्हीही, म्हणजेच की कमीत कमी 6 महिने ते 2 वर्ष कारावास प्लस 20,000 ते 50,000 रुपयापर्यंत द्रवदंड हे देखील लागणार आहे. ऑप्शन नंबर 3 यामुळे उत्तर होईल 1 व 2 वरील. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3A नुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत किशोरवयीन व्यक्तीला नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवील त्यास खालीलपैकी कोणते शिक्षा होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 3 जे की 1 व दोन्हीही, म्हणजेच की ज्या प्रकारे वरचे 2 शिक्षा आहेत हे होणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1980 मधील कलम 3 व 3A च्या अपराधाबाबत एखादा व्यक्ती सिद्ध दोषी असेल त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालीलपैकी कोणते शिक्षा होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की कमीत कमी 1 वर्ष ते जास्तीत जास्त 3 वर्ष कारावास हा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 11वा, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3 व 3A च्या अपराधाबाबत पालक सिद्ध दोषी असेल त्यांनी नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 10,000 रुपयापर्यंतचा द्रवदंड या ठिकाणी होणारा असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 12वा असा आहे, खालील विधाने पहा आणि त्याच्या बरोबर योग्य ते आपल्याला तरतुदीच्या आणि जोड्या जुळवायच्या आहेत. ज्यामध्ये कलम 13 मध्ये असं आहे, आरोग्य व सुरक्षितता. ब आहे जे की 14व कलम शिक्षा आणि कलम सी जे की 16वी अपराध व संबंधितची कार्यपद्धती. तर यापैकी कोणती जोडी योग्य आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर 4 जे की एक पण जोडी बरोबर नाही आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 13वा असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 14B डॅशशी संबंधित आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ए जे की 1 बाल व किशोरवयीन बालकांसाठी कामगार पुनर्वसन निधी. त्यानंतर 14वा प्रश्न असा आहे, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणता विषय आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 म्हणजे की वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये खाणी, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटके, घातक धोकादायक प्रक्रिया हे सर्व विषय यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील अपराधासंबंधी न्यायालयात फिर्याद खालीलपैकी कोण देऊ शकेल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 4 वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये जे आहे जे की कोणतीही व्यक्ती, पोलीस अधिकारी किंवा निरीक्षक हे सर्व या ठिकाणी जे काही साक्षीदार म्हणून साक्षी किंवा फिर्याद देऊ शकतात असं म्हटलेलं आहे. तर या टॉपिकवरचे असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेलं आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असेल चॅनलला आपल्या फटाफट सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर त्यांनी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून सर्व स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.